तुम्हाला माझ्यासारखाच मेकअप करायला खूप आवडतं, छान दिसायला आवडतं, तुम्ही चांगल्या मेकअप प्रॉडक्टसाठी थोडेसे पैसे पण खर्च करायला तयार आहात, पण तुमच्याकडे वेळ अजिबात नाहीये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर माझं सध्याचं करंट फेवरेट मेकअपचं रुटीन, जे चक्क 10 मिनिटात होतं आणि तरीसुद्धा फुल फेस अमेझिंग मेकअप होतो, हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्यामुळे चला पटकन आता टायमर लावूयात आणि मेकअप करायला लागूयात. मी कोणतं प्रॉडक्ट वापरते हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे, कारण आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. मी इथे 10 मिनिटाचा टायमर लावलेला आहे, जो मला इथे दिसतोय, कदाचित तुमच्या डोक्यावरती पण तुम्हाला दिसत असेल. आणि आता आपल्याला पटापट आवरायचं आहे, त्याच्यामुळे ब्रशेस बिशेस वगैरे काही नाही. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन सगळं लावून झालेलं आहे. आणि मी इथे बीबी क्रीम फासलेलं आहे, ज्याचं कव्हरेज खूप सुंदर आहे, ज्याला टिंटेड मॉइश्चरायझर असं सुद्धा म्हणतात. कोणतं काय लिंक सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि सगळे प्रॉडक्ट्स मी नंतर व्हिडिओच्या शेवटी सांगेनच. तर अशा पद्धतीनं घाईत आपल्याला आपले हातच वापरायचे असतात. फक्त जे नाजूक काम असतं त्यालाच फक्त आपण गळा नाहीतर गळा वेगळा दिसायला लागतो. असे जातात 10 मिनिटं. कपाळ वेगळं दिसतं आणि जनरली कपाळ असं आपलं काळवंडलेलं असतं. बाजूला क्रीम लावून झालेला आहे. आता मी लावणार आहे कन्सिलर लावलेला आहे मी इथे, आणि थोडंसं लाईट कलरचं कन्सिलर आहे, त्याच्यामुळे झोप जरी झाली नसली तरी मी बरी दिसेन. एक ब्रश घेतलाय, त्याच्या मागच्या बाजूला डॅब 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 खड्ड्यामध्ये झोप झालेली आहे. आणि काय असतात ते बुवा ब्लॅक सर्कल्स, जे प्रत्येकाला असतात. डोंट वरी, ही खूप नॅचरल गोष्ट आहे, पण फ्रेश दिसण्यासाठी आपण अगदी थोडेसे ते हाईड करतोय जरा, जिथे जिथे फोडबिडे वगैरे तिथे. ब्रशच्या मागच्या बाजूनं मोठ्या मोठ्या गावाची नावं घ्यायची, कारण घाई झालेली आहे. मी तर आवरताना मला आयुष्यात सतत घाई झालेली असते, आणि तुम्ही समजू शकता, मला एक छोटंसं 1.5 वर्षाचं बाळ आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे काय वेळ असू शकतो कुठल्याही गोष्टीचं आवरताना वगैरे. फक्त शूटिंगच्या वेळेला मला एक जरा थोडंसं मनसोक्त आवरता येतं आणि नवीन नवीन प्रॉडक्ट्स वापरता येतात. ओके, कन्सिलर नीट बसायला हवं, याचा थोडासा वेळ जरा घ्यायचा. फक्त 7 मिनिटं आहेत. ओ माय गॉड, माझा हात. हे झालंय. ओके, आता मला काय हवंय हे सगळं आता मला सगळीकडे लागलेलं आहे. कन्सिलर, अंडर आईज कव्हर झालेले. मला हे सगळं कॉम्पॅक्ट पावडर ना छानसं हे दाबायचं आहे. त्यासाठी मी इथे मस्त त्रिकोणी कप घेऊन आधी डोळ्यांच्या खालचं कन्सिलर दिवसभर हालायला नको. मला टी झोन मध्ये फक्त जास्तीत जास्त घाम येतो, आणि इथे सगळ्यात जास्त मी पावडर लावते. उरलेल्या ठिकाणी फक्त मी स्पंज फिरवते. ते टिंटेड मॉइश्चरायझर जे आहे, बीबी क्रीम टिंटेड मॉइश्चरायझर, तुम्ही त्याला काही म्हणा, पण ते आहे टिंटेडच मॉइश्चरायझर. त्याचं कव्हरेज चांगलं आहे, अगदी बीबी सारखं. साडे 6 मिनिटं. ओके, पावडर झालेली आहे लावून. आता मला काय करायचं आयब्रोज. ओके, आयब्रोज साठी माझा हात ओला आहे, मॉइश्चरायझर लावलेला हात. नेहमीची घाई, आपल्या समोर असा टॉवेल बिवेल जे असेल त्याला. मला माहिती आहे तुमची घाई होते का, पण मी जसं सांगत असते होते की मला नेहमी घाई असते, आणि पुरुषांचं प्रचंड लवकर आवरून होतं. मुलं म्हणजे काहीच करायचं नसतं त्यांना. ओके, त्यांना थोडीच आयब्रोज वगैरे सेट करायचे जेलनं, वेगळ्या रंगाची लिपस्टिक वगैरे काहीच त्यांना करायचं नसतं आयुष्यात. त्यामुळे सुखीर असा माझ्या मागे असा उभा असतो दरवेळी, चल 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 करून, आणि त्याचा 3 सेकंदात वगैरे आवरून होतो. अशा पद्धतीने तिकडे लागलेलं आहे नेहमीप्रमाणे. याला खरा मेकअप म्हणतात. ओके, कधी तुम्हाला कोणी असा व्हॅनिटी वॅन 25 मेकअपचे प्रॉडक्ट वगैरे असं तुम्हाला कोणी देणार नाहीये. तुम्हाला पटापट ज्या गोष्टींनी वेळ वाचेल त्याच गोष्टी खरं तर एव्हरीडे फॉलो होतात, सोप्या सहज झटपट होणाऱ्या. त्यामुळे आयब्रो पेन्सिल न वापरता आयब्रो जेल वापरण्याचा फायदा, समान दिसावं आणि छान जाडसर दिसाव्यात, मस्त भरपूर जाड आणि छान झालेल्या आहेत. ओ माय गॉड, 5.5 मिनिटं. काय हवंय हां. ओके, आता मला काय करायचं सांगते. एक मस्त ब्राऊन लायनर लावायचे, त्याच्यामुळे मी थोडासा हा आरसा जवळ घेते. ओके,
ही सगळी गडबड अशी असते खरी आपल्या आयुष्यामध्ये. आणि इथे मी स्टुडिओतला आरसा पकडलाय. आपल्या घरामध्ये कपाट बिपाट असतं, त्याच्या जवळ उभं राहून तुम्ही करू शकता. आणि इथे मी ब्राऊन का वापरते कारण सुंदर दिसतं. काय वापरते काय वगैरे सगळं आपण नंतर बोलूयात. आता तयार होऊयात. 5 मिनिटं, 5 मिनिटच फक्त राहिलेली आहेत. ओ माय गॉड. सुंदर, पटकन पटकन झालेलं आहे. दोन्ही समान आहेत का? येस, समान आहेत, छान दिसत आहेत, जाडसर. ओके, इथे थोडस जास्त झालं. ते पुसता येतं, बेस्ट पार्ट. ओके, मस्त. आय थिंक झालेलं आहे. दोन्ही सेम दिसत आहेत. इथलं थोडं पुसलं गेलेलं आहे. इथे वाढवते. इथे पुसलं गेलं याचा अर्थ इथे पण थोडंसं पुसायला हरकत नाही. किंवा ओके, झालेलं आहे. 5 मिनिट्स. चला आता मी मिरर इकडे ठेवते. हां हां, आता मला अजून एक काम करायचं आहे. ते म्हणजे मस्कारा लावायचा आहे. तर मला, तुम्हाला माहिती आहे की मला 2 मस्कारे लावायला आवडतात. एक म्हणजे छानसा वॉल्यूम वाढवणारा आणि दुसरा वॉटरप्रूफ, म्हणजे दिवसभर हलणार नाही, आपल्याला चिकन दिसायचं दिवसभरासाठी. ओके, गडबड गडबड गडबड. तोपर्यंत कोणीतरी बोलवतं, तोपर्यंत बाळाच्या भाताचा कुकरची शिट्टी वाजते, तोपर्यंत 4 मेसेजेस येतात, फोन वाजतात. किंवा म्हणजे असं मस्त बेल, कुरिअर त्याच वेळेला सगळं असं आवरतानाच घडत असतं. त्याच्यामुळे वस्तू आणि कपडे आधीच काढून ठेवले तर ऍक्च्युली इतक्या फास्ट आवरता येतं. 4 मिनिटं. ओके, बस, पटापट पटापट पटापट. फक्त 4 मिनिटं राहिलेली आहेत. 4 मिनिटं, 4 मिनिटं, 4 मिनिटं. ओके, काय करायचं होतं? वॉटरप्रूफ मस्कारा त्याच्यावरती लावायचा होता. मॉइश्चरायझरचा हात. हां, मिळालं मिळालं, निघालं फायनली. आता त्याच्यावरती वॉटरप्रूफ मस्कारा म्हणजे एकदम फेक लॅशेस सारखा इफेक्ट बुवा. हा, मस्त 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 मस्त, ब्युटिफुल पापण्या झालेल्या आहेत. अंडर आईज कव्हर आहेत. आयब्रो झालेले आहेत. BBCC क्रीमला टिंटेड ह्यानं मस्त हे झालेलं आहे. आता काय करायचंय? पटापट मला फास्ट कॉन्टोरिंग करते. थोडस नाक सरळ केलं. ओके, आय होप तुम्हाला दिसतंय. डबल चिन लपवा थोडासा, छोटासा, नॅचरल पद्धतीनं, जास्त नाही. नाक झालेलं आहे. आणि आता मला काय करायचंय? मस्त ब्लश लावायचा आहे. इकडे ब्लश, इकडे ब्लश. बस. ओके. 2 मिनिटं राहिलीत बघ. ओ माय गॉड, 2 नाही, एकच आहे तो. ओके 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 ओके, ब्लश झालेला आहे. आत्ता जास्त जरी लावला असला तरी सुद्धा तो जातो इव्हेंच्युअली, त्यामुळे मला तसं जास्तच हवाय. मस्त 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 मस्त. नाकाच्या इथे थोडंसं असं नॅचरल ब्युटिफुल पिंकी पिंकी. शेवटचा मिनिट, शेवटचा मिनिट, शेवटचा मिनिट. ओके ओके ओके, मस्त मस्त. थोडासा छानसा हायलायटर, चमकी 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 चमकी, छान ग्लो. ओके, लिपस्टिक लिपस्टिक लिपस्टिक. केओस, गडबड. झालेला आहे मेकअप अशा पद्धतीने. अजूनही 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 1 मिनिट बाकी. 1 सेकंड, तुम्हाला दिसत नसेल तर अजूनही 1 मिनिट बाकी आहे. अशा पद्धतीने सक्सेसफुली पुरावा आहे. ओके, ब्युटिफुल ब्लश, हायलायटर, आयब्रो जेल, मस्कारा आणि ब्युटिफुल लिक्विड लिपस्टिक. आणि तुम्ही जवळ घेऊन बघू शकता किती छान दिसतंय. सगळं कव्हर झालेलं आहे. आता हे वाजणार आहे आणि मी वाजेपर्यंत बडबड करणार आहे. लक्षात घ्या, महत्वाच्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपला झटपट मेकअप झालाय तरी तो छान दिसतोय. मी म्हटलं तसं की 25 गोष्टी घेऊन आपल्याला फुल फेस ग्लॅमरस मेकअप करण्याची गरज नसते. आपल्याला ऍक्च्युली रोजच्या आयुष्यामध्ये जर थोडेसे पैसे खर्च केले आणि मोजके चांगले प्रॉडक्ट्स घेऊन आपण जर आपला एक अप्रतिम पाऊच तयार केला तर आपलं काम होतं. 1 मिनिट, मी पाऊच दाखवते. 1 मिनिट 1 मिनिट.
अशा पद्धतीचा एक असा अप्रतिम पाऊस करायचा जो कुठल्याही पर्समध्ये बसतो, छोटी मोठी मध्यम आकाराची, खूप छोट्या पर्समध्ये नाही. आणि तो पाऊस तुम्ही सगळीकडे कॅरी करू शकता, इतक्या पटापट मेकअप करू शकता. लुक एट इट, सो प्रिटी, सो प्रिटी. आणि सी अजूनही वाजत नाहीये, अजूनही काही सेकंद बाकी आहेत. तोपर्यंत मी बडबड करते, मी तोपर्यंत तुम्हाला एक्सप्लेन करू शकते. तर सांगण्याचा हेतू असा, मी तुम्हाला दरवेळी सांगत असते की क्वालिटी प्रॉडक्ट्सवरती इन्व्हेस्टमेंट करा. आणि माझं नेहमी असं म्हणणं आहे, क्वालिटी आधी येते आणि मग क्वांटिटी येते. तुम्ही आवाज येतो ऐकू? ये 10 मिनिटाच्या आत सक्सेसफुली मी रेडी झालेले आहे. तुमचा बॉयफ्रेंड, नवरा, आई, वडील, कॉलेज, शिक्षक जे कोणी आहेत ते तुमच्यावरती खुश होतील जर तुम्ही इतका फास्ट आवरायला लागलात तर. अशा पद्धतीने एखादा अलार्म क्लॉक तुम्ही घेऊ शकता. ॲक्च्युली असा टेबल, याला क्लॉक म्हणायचं का वॉच म्हणायचं बाय द वे, कमेंटमध्ये मला सांगा की असं जर तुम्हाला हातात पकडता येत असेल. कारण ज्या भिंतीवरच्या ह्याला असतात त्याला क्लॉक म्हणतात आणि हातावरच्या ह्याला वॉच म्हणतात. पण अशा या हातात म्हणजे टेबलावरच्या क्लॉक की वॉच, आय थिंक क्लॉक, मला कमेंटमध्ये सांगा. ओके, तर आता मी पटकन तुम्हाला एक्सप्लेन करते. प्रॉडक्ट्स अजिबात घाई करत नाही. सगळ्यात अप्रतिम प्रॉडक्ट माझ्या आवडीचं स्मॅशबॉक्सचं हॅलो नावाचं प्रॉडक्ट आहे. हेल्दी ग्लो ऑल इन वन टिंटेड मॉइश्चरायझर. मी याला मध्येच BBCC क्रीम का म्हणत होते, कारण ॲक्च्युली टिंटेड मॉइश्चरायझर म्हणजे टिंट म्हणजे काय, रंग असलेलं मॉइश्चरायझर जरी असलं तरी याचं कव्हरेज अप्रतिम आहे. तुम्ही बघू शकता किती अप्रतिम कव्हरेज आहे. एखाद्या खूप अस्सल BBCC क्रीम जी असते ऑथेंटिक त्याच्यासारखं, आणि यानं खूप नॅचरल लुक येतो. हेवी फाउंडेशन लावण्याची गरज नाही. स्मॅशबॉक्सचं त्याची माझी शेड आहे लाईट मीडियम. दुसरं आहे आपण लावलेलं ते म्हणजे कन्सिलर. थोडासा लाईट कलरचं कन्सिलर लावल्यामुळे ब्राईटनेस थोडासा वाढला. मी खूप गडबडीत, मी न्यू मॉम आहे, माझ्याकडे सतत आयुष्यात झोपेचं कर्ज असतं, तर मला थोडंसं अंडर आईज पॉपअप करायला जास्त आवडतं. आणि माझे डोळे पण डीप सेटेड आहेत, सो त्याच्यामुळे ते थोडेसे बाहेर येतात. फ्रेश नॅचरल लुक येतो, थोडा ब्राईटनेस इथे येतो. त्यासाठी मी अतिशय नॅचरल माझ्या रंगाचं कन्सिलर लावण्यापेक्षा असं थोडं माझ्यापेक्षा 2 शेड लाईटर मी कन्सिलर वापरते. माझी शेड आहे गोल्डन बेज, टू फेसचं बॉर्न धिस वेचं अशक्य भारी कन्सिलर. त्याच्यावरती मी लावलेला आहे शार्लेट टिल्बरीचा हा अप्रतिम कॉम्पॅक्ट पावडरचा. हा तुम्हाला आय नो हे महाग आहे, मला सगळं मान्य आहे की हे सगळे प्रॉडक्ट्स महाग आहेत. पण ट्रस्ट मी, स्पेशली जर तुम्ही आता तुमचं करिअरला सुरुवात झाली असेल, तुम्हाला छानसं नोकरी लागली असेल, पॅकेज, तुमच्या करिअरची ग्रोथ होती आहे, मी तुम्हाला सांगू खूप 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 जास्त स्वस्त सुटत आहे की नाही, कसं दिसतंय काय वगैरे, अशा वेगवेगळ्या प्रॉडक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा थोडे पैसे बाजूला काढा आणि चांगल्या प्रॉडक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा जर पैसे असतील तर. आता पुढचं आहे मी वापरलेला ब्लश म्हणजे बोहेमियन रोजची शेड आहे. न्यूड स्टिक्सचा क्रीम. नेहमी क्रीम ब्लश वापरायचा जेव्हा स्पेशली गडबड असते, असं चिकन ग्लॉसी अप्रतिम लुक देतं आणि परत लावता येतो, पर्समध्ये बसतं. भरपूर अप्रतिम शार्लेट टिल्बरीचा हा वॉल्यूम 2 नावाचा वॉल्यूम वाढवणारा मस्कारा, त्याला मी लॉक केलेला आहे लॉरियल पॅरिसच्या वॉल्युमिनेस लॅश पॅराडाईज मस्कारानं. त्याच्यावरती मी मॅकचं आयब्रो जेल आयब्रोजसाठी वापरलेलं आहे आणि बेनिफिटचा रोलर लायनर. ब्राऊन वापरण्याचं कारण दिसत नाही आणि तरी लॅशेस फुल दिसतात. ब्लॅक खूप स्ट्रॉंग आयलायनर म्हणून खूप नटून ऑलमोस्ट ट्रेडिशनल लुकसारखं दिसतं. ट्रस्ट मी, ट्राय करा. ब्राऊन चॉकलेट रंगाचा आयलायनर, स्पेशली पेन. किती फास्ट आणि किती स्मूथ. याच्यात टिप आहेत ना, एखादा पेन चालवल्यासारखं आहे. सो तुम्ही नवखे असाल, बिगिनरसाठी अप्रतिम आयलायनर. आणि ऑफकोर्स माझ्या आवडीची टू फेसची अप्रतिम आयुष्यात भारी लिक्विड लिपस्टिक. हुलाचा ब्रॉन्झर कटिंगसाठी, इथे नाक सरळ करायला. पॅकचा कुठे ॲमेझॉनचा हा ब्रश. हुडा ब्युटीचा 2 वेचा हा ब्रश आहे. ब्लेंड अँड बफ अप्रतिम आहे. यानं कन्सिलर पटापट हे होतो आणि यानं सगळीकडे लावता येतात. दॅट्स इट, झालं. अशा पद्धतीनं हे पाऊच आणि 10 मिनिटामध्ये आपण केलेलं आहे. आय थिंक आयुष्यात मी पहिल्यांदा 1 टेक हा एंटायर व्हिडिओ केलेला आहे, कारण मला गडबड जायची. बाय, थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. सगळ्याच्या लिंक्स वगैरे खाली आहेतच. आणि पुढचा व्हिडिओ खतरनाक भारी मी घेऊन येत आहे, तो म्हणजे आयुष्याविषयीचा. आय डोंट नो पण मला ॲक्च्युली सिम्प्लिफाय, ब्युटिफुल, हॅपी, पॉझिटिव्ह लाईफसाठी मी काय करते, कोणत्या सवयी माझ्या आयुष्यात चालू आहेत ना, याच्या संदर्भातलं मी सिरीज घेऊन येते. त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातला 1-2 व्हिडिओ असतीलच. आणि गुढीपाडवा येतोय त्यामुळे त्याच्या संदर्भातला व्हिडिओ तुमच्या भेटीला येईलच. बुधवारी सुकृतजी, शुक्रवारी उर्मिला निंबाळकर. बाय, आय लव्ह यू.